आजच्या सुनावणीमध्ये विष्णू चाटेने जो दोषमुक्त करण्याचा अर्ज दिला होता तो त्यांच्या वकिलाने परत घेतलेला आहे. नंतर पुन्हा दाखल करतील असं त्यांनी विनंती केली कोर्टाला. विष्णू चाटेला लातूरहून बीडला आणण्याचा जो अर्ज आहे त्याच्यावर न्यायालयात निर्णय देईल असं न्यायालयाने मत व्यक्त केलेलं आहे. बाकी आज एवढंच आज घडलं. पुढची तारीख ही 3 जून देण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड यांच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती काही चर्चा आज त्या प्रकरणात त्यांच्या अर्जावर कुठलीही काही चर्चा झाली नाही, सुनावणी झाली नाही. वाल्मिक कराडचे संदर्भात मूळ जे फिर्यादी आहे त्यांनी म्हणणं न्यायालयासमोर मांडलंय का? हां, मांडलं. मूळ शिवराज देशमुख यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. थोपटे आणि शिंदे यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. जो अर्ज मागच्या तारखेला विष्णू चाटेंच्या वतीनं दोषमुक्तीबाबत दाखल करण्यात आलेला होता, तर त्या अर्जाच्या अनुषंगानं सरकार पक्षाकडनं BNSS 230 प्रमाणे संपूर्ण कंप्लायन्स झालं नसल्याकारणानं काही टेक्निकल मुद्द्यावरती आम्ही तो अर्ज आज परत घेतला आहे, पुन्हा दाखल करण्याची मुभा राखून. जी कारागृहामध्ये बीडच्या यांच्यासाठी देखील तुम्ही अर्ज केला होता, त्याबाबत काय सांगा? कारागृहात जर विष्णू चाटे हे लातूर कारागृहात आहेत आणि आम्ही त्यांना बीड कारागृहात आणण्यात यावं असा अर्ज विष्णू चाटेंनी त्यांच्या वतीनं कारागृहातून माननीय न्यायाधीश साहेबांच्या नावानं केलेला होता. तर तो जो अर्ज आहे त्या अर्जावर आणखी आदेश झाला नाही, तो आदेश होईल असं साहेबांनी सांगितलं. म्हणणं ऐकून घेतलं का कोर्टाने? त्याबाबतचं जे म्हणणं आहे तर त्याबाबतचं म्हणणं दोन्ही पक्षाकडनं मागच्या तारखेला त्यावरती युक्तिवाद झालेला आहे. आज फक्त ते ऑर्डरसाठी आहे आणि माननीय न्यायाधीश साहेब आज ऑर्डर करतील. पुढची तारीख 3 दिलेली आहे, त्यावेळेस तुम्ही काय म्हणणं मांडणार? नाही, पुढची तारीख 3 जून आहे. त्या दिवशी जे आहे तर त्या दिवशी जे काय आमची तयारी होईल त्याप्रमाणे मान्यवर न्यायालयात दाखल करू. ओके सर, थँक्यू.